नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजचा जो चॅप्टर आहे तो आहे शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज. याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे कन्सेप्ट बघितले, त्याच्यानंतर त्याच्यावरची काही एक्झाम्पल बघितले. याच्यानंतर या चॅप्टरवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आयोगामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो, तो कशा पद्धतीने सोडवायचा काय हे बघू. याच्यामध्ये काही क्रिटिकल क्वेश्चन असतील तेही आपण बघू. बघा, पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, माणसाच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एकटे आहेत. त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे. तर त्या गटातील एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे? ऑप्शन नंबर 1 16%, ऑप्शन नंबर 2 24%, ऑप्शन नंबर 3 30% आणि ऑप्शन नंबर 4 46%. एसो पूर्व 2014 हा प्रश्न आहे. बघा, आता हे कसं सोडवायचा? याच्यामध्ये टक्केवारी शेकडा दिलं की कायम लक्षात ठेवायचं 100 मानायचं. आता याच्यामध्ये काय म्हणतं की काही जोडपी आहेत, उरलेले लोक एकटे आहेत. म्हणजे एकूण लोक किती असतील? एकूण लोक आपण 100 मानले. समजा एकूण लोक बरोबर 100. त्यातले पुरुष किती आहेत? 54 आहेत. पुरुष 54. म्हणून स्त्रिया किती असतील? स्त्रिया इज इक्वल टू 100 वजा 54 म्हणजेच किती असतील? 46 स्त्रिया असतील. आता याच्यामध्ये काय म्हणतोय ते? 60% लोक विवाहित आहेत, म्हणजे जोडपी आहेत. काही जोडपी आहेत म्हटलं ते. विवाहित किती आहेत? 60% लोक म्हणजे किती? 60. विवाहित जर 60 असतील, त्यातले पुरुष किती असतील? त्यातले पुरुष 30 असतील आणि स्त्रिया 30 असतील. येते लक्षात? विवाहित जर 60 आहेत म्हणजे ही जोडपी आहेत. काय? विवाहित हे जोडपी आहेत. साठ आहे, त्यातले पुरुष 30 असतील, स्त्रिया 30 असतील. म्हणून एकट्या स्त्रिया बरोबर इज इक्वल टू किती आहेत? एकूण आहेत 46 वजा 30 बरोबर 16. 16 एकट्या स्त्रिया असतील. तो काय म्हणतोय? किती टक्के स्त्रिया? एकूणच्या किती टक्के? एकूण किती आहे? 100 आहे, त्यातल्या 16 म्हणजे किती टक्के झालं? 16%. म्हणून एकट्या स्त्रिया बरोबर किती? 16%. येते लक्षात? कशा पद्धतीनं समजू. एकूण लोक जर 100 असतील, त्यातले पुरुष 54 आहेत, तर स्त्रिया किती झाल्या? स्त्रिया झाल्या 46. 100 मधनं 54 गेला, 46 राहिलं. विवाहित लोक 60 आहेत, म्हणजे विवाहित जे आहेत हे जोडपी आहेत. का तरी इथं म्हणताय काही जोडपी आहेत म्हणून. 60 जर असतील तर पुरुष 30 आणि स्त्रिया 30. पुरुष 30 आहेत, स्त्रिया 30 आहेत. एकट्या स्त्रिया काढायच्या. एकूण आहेत 30, त्यातल्या विवाहित आहेत 30. एकूण आहेत 46, त्यातल्या विवाहित आहेत 30. म्हणजे एकट्या किती राहिल्या? 46 मायनस 30 इज इक्वल टू 16. म्हणून एकट्या स्त्रिया किती टक्के असतील? 16%. एकूण 100 असताना त्या 16 असतात, म्हणजे किती टक्के? 16%. येतं लक्षात? बघा पुढचा प्रश्न. नव्या घरगुती अंदाजपत्रकात पेट्रोलची किंमत 10% वाढली, तर खर्चात वाढ होऊ नये यासाठी त्याच्या वापरात करायच्या कपातीची टक्केवारी
निवडा. ऑप्शन नंबर 1 10%, ऑप्शन नंबर 2 6.1/9%, ऑप्शन नंबर 3 6.104% आणि ऑप्शन नंबर 4 9.1/11%. हे आहे टॅक्स असिस्टंट मुख्य 2018. टॅक्स असिस्टंट मुख्य 2018 याचं हे गणित आहे बघा. म्हणजे काय जी वापर होणार आहे त्याच्यामध्ये किती टक्क्यानं कपात करावी लागेल म्हणजे खर्च वाढणार, अशा पद्धतीनं हे विचारलं. मग किंमत कितीनं वाढली? 10% वाढली. मग समजा आपण त्याची किंमत 100 रुपये मानू. समजा पेट्रोलची किंमत 100 रुपये आणि पेट्रोल वापर 100 लिटर आहे असं. किंमत 100 रुपये आहे, वापर पण 100 लिटरचा आहे, म्हणून एकूण खर्च किती झाला? 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. बरोबर. आता याच्यामध्ये तो काय म्हणतोय की पेट्रोलची किंमत 10% वाढली, नंतरची पेट्रोलची किंमत किती झाली? 100 अधिक 10 म्हणजे 110 रुपये. बरोबर. म्हणून पेट्रोल किती लागलो? पेट्रोल एकूण खर्च किती आहे? 10,000. त्यातले आता किती आहे? 110 रुपये पेट्रोल झालं. एवढेच रुपये खर्च करायचे म्हणजे पेट्रोल किती लागेल? 1000 डिवायडेड बाय 110. 10 गेलं 10 गेलं म्हणजे 1000 डिवायडेड बाय 11 एवढं लिटर पेट्रोल लागेल. पहिलं किती लागत होतं? 100 लिटर. आता किती लागतंय? 1000 डिवायडेड बाय 11 लिटर. म्हणून पेट्रोलची कपात शंभर वजा 1000 डिवायडेड बाय 11 म्हणजेच किती? 11 ने याला गुणलं किती झालं? 1100 मधनं 1000 गेलं म्हणजे किती राहिलं? 100 राहिलं डिवायडेड बाय 11 म्हणजेच किती आलं? 11 9 99 9.1/11. बरोबर आहे. म्हणून पेट्रोल कपात टक्के 100ला किती असेल? 100च मानलं होतं आपण. हे काय 100 लिटर पेट्रोल मानलं होतं. 100 लिटर मध्ये एवढं कमी येते म्हणजे किती टक्के? 9.1/11% कपात येते. लक्षात काय केलं? याच्यात पेट्रोलची किंमत 100 मानली आणि पेट्रोलचा वापर पण आपण 100 मानला. आता हेच जर आपल्याला सोडवायचं म्हटलं तर डायरेक्ट मेथडनं कसं सोडवतात बघा. क्विक मेथड. टक्के कमी बरोबर x डिवायडेड बाय 100 अधिक x गुणिले 100. आपण हा फॉर्म्युला बघितलाय पाठीमाग. जर वाढत असेल तर हे प्लस येणार, इथं कमी होणार. आणि हे जर कमी होत असेल तर इथं वाढणार, हे मायनस होणार. किती टक्क्यानं वाढलं? 10%. म्हणून 10/100 अधिक 10 गुणिले 100. बरोबर. 10/110 1 0 निघून जाईल. 100/11 राहील म्हणजेच किती? 9.1/11.
काय केलं आपण, पेट्रोलची किंमत 100 मानली, वापर पण 100 लिटर मानला, एकूण खर्च झाला त्याचा 10,000 रुपये, बरोबर. भाव पेट्रोलचा 10% वाढला म्हणजे 100चा 110 रुपये झाला. मग 110 रुपये जर भाव झाला तर 10,000 मध्ये किती लिटर येईल, तर 10,000 डिवायडेड बाय 110 म्हणजेच किती आलं, 1000/11 लिटर एवढं पेट्रोल येईल. पहिले किती येत होतं, 100 लिटर येत होतं, आता एवढं येतं, म्हणजे कमी किती झालं, 100 - 1000/11 म्हणजेच किती, 100/11. 100/11 म्हणजेच किती आलं, 9.1/11 एवढं लिटर पेट्रोल कमी आलं. मग ते टक्के कपात किती टक्के आहे असं विचारते. 100ला किती कमी असेल, आपण मानताना 100 मानलं होतं, म्हणून किती टक्के कपात असेल, 9.1/11 येते लक्षात. आणि हे जर डायरेक्ट मध्ये सोडवायचं असेल तर आपला जर भाव वाढला तर इथलं चिन्ह प्लस येतं, भाव कमी झाला असेल तर इथलं चिन्ह मायनस येतं. भाव वाढला इथलं चिन्ह प्लस, म्हणून कपात आपल्याला कमी करावी लागेल, बरोबर. म्हणून टक्के कमी इज इक्वल टू x डिवायडेड बाय 100 अधिक x इंटू 100. x म्हणजे 10, 10/100 अधिक 10 गुणिले 100 म्हणजेच किती आलं, 100/11 म्हणजेच 9.1/11. बघा पुढचा प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रवेश फी 1 रुपया होती. जेव्हा प्रवेश फी 25% कमी केली तेव्हा कमाई 20% वाढली. तर फी कमी केल्यामुळे प्रेक्षकांची संख्या किती टक्क्यानं वाढली. ऑप्शन नंबर 1 54%, ऑप्शन नंबर 2 50%, ऑप्शन नंबर 3 40% आणि ऑप्शन नंबर 4 60%. प्रवेश फी किती होती, 1 रुपया. आणि प्रेक्षक किती होते, आपल्याला प्रेक्षक माहित आहेत का, नाही. प्रेक्षक मानू, समजा एकूण प्रेक्षक 100. तिकिटाचा दर किती होता, प्रवेश फी ₹1. प्रवेश फी किती आहे, 1 रुपया. किती आहे प्रेक्षक, 100, म्हणून एकूण कमाई 100 गुणिले 1 100 रुपये, बरोबर. आता काय म्हणतो तो, प्रवेश फी 25% कमी केली, नंतरची प्रवेश फी 25% म्हणजे 100 रुपये जर असेल तर 25 रुपये कमी केले, 1 रुपया असेल तर 25 पैसे कमी केले, 25% कमी. म्हणून नंतरची प्रवेश फी 1 वजा 0.25 रुपये, बरोबर. खर्च कितीने वाढला म्हणतो, कमाई कितीने वाढली म्हणतो, 20% कमाई वाढली, म्हणून कमाई 20% वाढ, म्हणून कमाई बरोबर 100 अधिक 20 120 रुपये. 120 रुपये कमाई झाली. पर तिकीट किती आहे आता, 0.75 म्हणजे 75 पैसे. कमाई झाली 120 रुपये. मग प्रेक्षक आले किती, म्हणून नवीन प्रेक्षक बरोबर 120 डिवायडेड बाय 0.75. हे आपण काय केलं, डेसिमल सरकवून घेतले, म्हणजे किती होईल
120 त्याच्यावर 2 डेसिमल 2 शून्य द्यावी लागतील, हे 75 तयार झालं. बरोबर. 25 त्रिक 75, 25 चौक 100. बरोबर. त्याच्यानंतर 20 आले, त्याच्यावर 0 म्हणजे किती झाले 25 8 200 आणि त्याच्यावरती 0. 3 ने डिवाइड करा 48 ला, 16 त्रिक 48 म्हणजे किती झालं 160 प्रेक्षक आले. $160 प्रेक्षक. वाढ विचारतो तो, प्रेक्षकांच्या संख्येत किती टक्क्याने वाढ झाली, म्हणून प्रेक्षक टक्के वाढ का, तर आपण प्रेक्षक हे 100 मानलेले आहे, म्हणून 160 वजा 100 इज इक्वल टू 60% एवढी वाढ झाली. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात येतं काय केलं. आपल्याला काय विचारलं त्यांनी की प्रवेश फी 1 रुपया होती, 25% कमी केली, त्याच्यामुळे कमाई ही 20% वाढली. ऑब्विसली त्यांचे प्रेक्षक वाढले असतील, त्याच्यामुळेच कमाई वाढली. तर फी कमी केल्यामुळे प्रेक्षकांची संख्या किती टक्क्याने वाढली असं विचारलं आपल्याला. समजा एकूण प्रेक्षक हे जर आपण 100 मानले आणि प्रवेश फी आहे 1 रुपया, म्हणून एकूण कमाई किती झाली 100 रुपये. 100 गुणिले 1 म्हणजे 100 रुपये झाले. प्रवेश फी 25% कमी केली म्हणजे 100ला 25 रुपये कमी होतात, 1 रुपयाला 25 पैसे कमी होतील, म्हणून किती झाली 75 पैसे तिकिटाची किंमत झाली. आता कमाई वाढली किती ना 20% म्हणजे 100 रुपयाचे 120 रुपये झाले कमाई. 120 रुपये कमाई झाली पर तिकीट 0.75 म्हणजे 75 पैसे किंमत आहे. मग प्रेक्षक आले किती, तर 120 डिवाइडेड बाय 0.75 म्हणजेच किती आलं 160 प्रेक्षक आले. 160 प्रेक्षक आले. पहिले प्रेक्षक किती होते 100 होते. वाढ किती झाली 60 न, म्हणजे टक्के वाढ किती आहे 60% वाढ आहे. येते लक्षात. बघा एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर त्याचा शेकडा तोटा किती झाला. बघा 50% ऑप्शन नंबर 2, 10% ऑप्शन नंबर 3, 100% आणि ऑप्शन नंबर 4 25%. एमपीएससी क्लर्क 2019 हा प्रश्न आहे. उत्पन्न आहे, उत्पन्नातली वाढ आहे, त्याचं नुकसान किती झालं त्याच्यामध्ये हे आपल्याला त्याने विचारले. आता बघा त्याचं उत्पन्न किती होतं माहित आहे का आपल्याला, नाही. मग उत्पन्न मानू. समजा उत्पन्न किती होतं 100 रुपये होतं, म्हणून कितीने कमी झाले 50% कमी, म्हणून नंतरचे उत्पन्न शंभर वजा 50 बरोबर 50 रुपये. बरोबर. याच्यानंतर तो काय म्हणतोय, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, 50% वाढ बरोबर. शेवटचे उत्पन्न ₹50 उत्पन्न होतं, ते 50% वाढलं, म्हणजे 100 रुपये जर असतील तर 150 रुपये झालं, तर 50 असतील तर ते किती होती 150 डिवायडेड बाय 100. काय एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर क्रिया सगळ्या वर होतात, 100 सगळे खाली येतात. म्हणजे सध्या किती आहे 50 रुपये आहे उत्पन्न, आपल्याला पुढचं काढायचंय का, तर 50% वाढ झालेलेच, म्हणून सगळ्या क्रिया वर होतील. कमी झालं असतं तरी ही क्रिया अशी झाली असती 100 मायनस असं झालं असतं. इथं वाढलंय म्हणून 100 प्लस 50 डिवायडेड बाय 100, सगळे 100 खाली येतात, क्रिया वर होतात. आणि जर पाठीमागं जायचं असेल तर सगळे 100 वर येतात, क्रिया मात्र खाली होतात. किती झालं हे 1 0 1 0 1 0 15 5 75 रुपये. म्हणून बघा
विचारले काय तर किती तोटा झाला, म्हणून नुकसान बरोबर तोटा. 100 रुपये मिळत होते पहिले, आता 75 रुपये मिळतात, म्हणून 25 रुपये नुकसान झालं, म्हणून टक्के तोटा बरोबर 25%. का तर 100 रुपये आपण मानलं होतं त्याचं उत्पन्न. हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल तर कसं सोडवतात बघा. टक्के वाढ किंवा कमी, टक्के वाढ किंवा कमी बरोबर. फॉर्म्युला असा असतो x प्लस वाय प्लस XY डिवायडेड बाय 100. ऍक्च्युअल फॉर्म्युला असा आहे, वाढ असेल तर प्लस घ्या, कमी केलं असेल तर मायनस घ्या. पहिल्यांदाच कमी केलंय बरोबर आहे, म्हणून ह्या एक्सचं चिन्ह आपल्याला मायनस येईल. नंतर काय केलं वाढवलं म्हणून प्लस वाय, त्या दोघांचा गुणाकार केला ही चिन्ह काय येईल मायनस येईल. म्हणून हे कमी किंवा वाढ किंवा कमी कशावर डिपेंड राहील, जे चिन्ह येईल त्याच्यावरती डिपेंड राहील. म्हणून -50 अधिक 50 वजा 50 गुणिले 50 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू, हे किती झालं, याला हे कॅन्सल होऊन जाईल. पाचा 25 बरोबर, हे 2 शून्य 2 शून्य निघून जातील, -25 आलं, म्हणून टक्के कमी इज इक्वल टू 25%. हा याचा फॉर्म्युला. आणि जर सेम एक कमी केलंय आणि एक वाढवलंय असं जर असतं बघा, एक कमी केलंय एक वाढवलेलं आहे पण दोन्ही क्वांटिटी समान आहेत, इथं कसं आहे 50% आणि 50% बरोबर आहे, दोन्ही 50-50% आहे. कमी किती नव्हतं तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे त्याचा x वर्ग डिवायडेड बाय 100 एवढ्यानं कमी होत. म्हणजे हे काही लिहायची गरज नाही, तुम्हाला फक्त एवढं लिहावं लागेल का तर दोन्ही जर क्वांटिटी सेम असतील, दोन्ही क्वांटिटी जर सेम असतील तर फक्त एवढा फॉर्म्युला लिहायचा टक्के कमी इज इक्वल टू x वर्ग डिवायडेड बाय 100. लक्षात येत आहे हे कधी वापरायचं, जर दोन्ही क्वांटिटी समान असतील, हे 50% एक वाढतंय आणि एक कमी होतंय असं जर असेल तर इज इक्वल टू x म्हणजे किती आहे 50, 50चा वर्ग डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 25%. हा ह्याचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला बघितला तो दुसरा फॉर्म्युला बघितला हा तिसरा आहे. हे कसं आहे तर ह्याचं हे त्याचं ते ऍडव्हान्स रूप आहे, येते लक्षात. उत्पन्न आपण 100 मानलं, 50% कमी म्हटल्यानंतर 50 रुपये आले, याच्यानंतर 50% वाढ झाली म्हणजे परत 50 रुपयाचं 50% वाढ म्हणजे 75 रुपये मिळाले. पण ऍक्च्युअल किती मिळत होते 100 मिळत होते, त्यातले आता 75 मिळतात, म्हणून कमी किती मिळतात, तोटा किती झाला 25 रुपयाचा तोटा झाला. पर्सेंटेज विचारतोय तू, टक्के तोटा किती म्हणजे किती 25% तोटा झाला. येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न. आयताकृत कापडाची रुंदी 50 सेंटीमीटर व लांबी 100 सेंटीमीटर होती. ते कापड ब्लीच केल्यामुळे त्याची लांबी 20% व रुंदी 10% कमी झाली, तर त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यानं कमी झाले. ऑप्शन नंबर 1 28%, ऑप्शन नंबर 2 30%, ऑप्शन नंबर 3 41% आणि ऑप्शन नंबर 4 58%. असिस्टंट टॅक्स असिस्टंट 2015 तर हे गणित आहे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी रुंदी दिली आहे, लांबी दिली आहे, म्हणजे क्षेत्रफळ. लांबी किती आहे, लांबी बरोबर 100 सेमी आणि रुंदी बरोबर 50 सेमी.
म्हणून आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 100 गुणिले 50 बरोबर 5000 चौरस सेमी. बरोबर किती झालं 5000 चौरस सेंटीमीटर झालं. आता नंतरची लांबी कितीने कमी केली, नंतरची लांबी बघा, नंतरची लांबी 20% कमी केली म्हणजे किती झाली 100 वजा 20 बरोबर 80 सेंटीमीटर. किंवा असं लिहू आपण लांबी 20% कमी म्हणून लांबी बरोबर किती झाली 100 वजा 20 80 सेमी 80 सेंटीमीटर. रुंदी 10% कमी रुंदी बरोबर किती होती 50 रुंदी होती गुणिले 100 ला 10 कमी झाली म्हणजे 100 जर असेल पहिली रुंदी तर 90 झाली, 50 असेल तर किती होईल 90 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. बरोबर म्हणून नंतरचे क्षेत्रफळ बरोबर 80 गुणिले 45 बरोबर हे 0 8 45 0 4 8 चौक 32 आणि 4 36 चौरस सेंटीमीटर. म्हणून क्षेत्रफळ कमी कितीनं कमी झालं क्षेत्रफळ, पहिलं होतं 5000 आता झालं 3600 म्हणजे 1400 न कमी झालं. बरोबर म्हणून टक्के क्षेत्रफळ कमी. पाच हजारावरती 1400 कमी होतं तर 100ला किती होईल, म्हणून 1400 डिवायडेड बाय 5000 गुणिले 100. मूळ क्षेत्रफळ जर 5000 असेल तर आता कमी होऊन कमी किती झालं 1400 न कमी झालंय, तर पहिलं जर 100 असेल तर आता किती झालं असतं कमी 50 1 50 50 2 100 28% कमी. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात येत आहे. लांबी 100 मानली, रुंदी 50 आहे. लांबी 100 आहे, रुंदी 50 आहे. क्षेत्रफळ किती झालं 100 गुणिले 50 म्हणजेच 5000 चौरस सेंटीमीटर. 20% लांबी कमी झाली म्हणजे झाली किती 100 मधनं 20 गेलं 80 सेंटीमीटर लांबी झाली आणि रुंदी 10% कमी झाली. पहिली किती होती 50 होती, 100 असेल तर 10 न कमी होते, 50 असेल तर 5 न कमी होईल म्हणजे किती 50 वजा 5 म्हणजे 45 राहील रुंदी. नंतरचं क्षेत्रफळ म्हणजे या दोघांचा गुणाकार राहील बरोबर. 80 गुणिले 45 म्हणजेच किती आलं 3600 आलं. पहिलं क्षेत्रफळ होतं 5000 नंतरचं आहे 3600 म्हणजे कमी किती झालं 1400 चौरस सेंटीमीटरनं हे कमी झालं. 1400 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ कमी होतं किती वरती 5000वरती, तर 100ला किती होईल कारण टक्के कमी किती विचारले त्यांनी, म्हणून 1400 डिवायडेड बाय 5000 इंटू 100 इज इक्वल टू किती आलं 28% कमी आलं. हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल तर असं सोडवतात. आता दोन्हीही कमी कमी झालंय म्हटल्यानंतर काय होईल कमीच होईल ना क्षेत्रफळ, म्हणून टक्के कमी. टक्के कमी जे कमी आहे ते मायनस घ्यायचं, -x -y दोघांचा गुणाकार केला तर काय होईल प्लस होईल, मायनस मायनस प्लस
म्हणून प्लस XY डिवायडेड बाय 100. बरोबर. कितीनं कमी केलं? 20 न कमी केलं. वजा हे 10 न कमी केलं अधिक 20 गुणिले 10 डिवायडेड बाय 100. बरोबर. वजा 30. 20 गुणिले 10 म्हणजे 200 झालं डिवायडेड बाय 100 म्हणजे किती आलं? 2 आलं. चिन्ह कसलं आहे? प्लस आहे. बरोबर. किती आलं? 28%. वजा 28%. वजा म्हणजेच काय आहे? कमी आहे, म्हणून कमी इज इक्वल टू 28%. मायनस चिन्ह काय इंडिकेट करतं? तर हे कमी आलं. लक्षात येत आहे? काय फॉर्म्युला? -x - y प्लस XY डिवायडेड बाय 100. एवढ्या पर्सेंट मध्ये ते कमी होईल. लक्षात येत आहे? बघा, 2 उमेदवाराच्या निवडणुकीत एका शहरातील 10% लोकांनी मतदान केले नाही, तर 10% मतदान बाद झाले. तेव्हा विजयी उमेदवार ग्राह्य मतांच्या 54% मतांनी म्हणजेच 1620 मताधिक्याने निवडून आला, तर त्या शहराची एकूण मतदार संख्या किती होती? ऑप्शन नंबर 1 25,000, ऑप्शन नंबर 2 33,000, ऑप्शन नंबर 3 35,000 आणि ऑप्शन नंबर 4 40,000. बघा आता हे कसं गणित सोडवायचं? बघा, तो काय म्हणतो की ग्राह्य मताच्या 54% मताधिक्याने म्हणजेच 1620 मताधिक्याने तो निवडून आला. 54% मत विजयी. विजयला किती? 54% मतं पडली. तर पराभूतला किती पडली असतील? उमेदवार 46. 100 वजा 54 म्हणजेच किती? 46. आता मताधिक्य किती झालं? मताधिक्य किती आहे? 54 वजा 46 बरोबर किती? 8. म्हणजेच किती आहे? 1620. म्हणजे ग्राह्य मत किती होती? जर ग्राह्य मत आपण जर 100 धरली असती, त्यातली 54 विजयीला मिळाली, पराभूतला 46 मिळाली, म्हणजे मताधिक्य आला 8. पण ऍक्च्युअल किती आहे मताधिक्य? 1620 आहे. म्हणून ग्राह्य मते बरोबर 1620 डिवायडेड बाय 8 इंटू 100 इज इक्वल टू किती आलं बघा? हे 25. 4 न भाग दिला तर हे 2 आलं. 2 × 2 8 1 0. 25 न 8 10 ला गुणलं. 25 0 0. 25 1 25. 5 2. 25 8 200. हे 2. बरोबर. हे आलं ग्राह्य मत आलं. ग्राह्य मत किती आहेत? 10% मतदान बाद झालं, म्हणजे ग्राह्य किती झाली? 90% झालं. 10% बाद. म्हणून मतदान एकूण मतदान बरोबर. एकूण मतदान काढावं लागेल आपल्याला. 100% जर मतदान असेल त्यातलं 90च ग्राह्य झालं, 10% तर बाद झालं. म्हणजे किती आलं हे? तर हे जर ग्राह्य असेल तर एकूण मतदान किती असेल? म्हणून नव्वद ग्राह्य झालं 100 पैकी. बरोबर. एकूण मतदान जर 100 असेल तर ग्राह्य किती आहे?
90च असेल, जर ग्राह्य जर एवढं असेल तर एकूण किती असेल? एकूण मतदान किती झालं? हे शून्य गेले, हे शून्य, 9 1 9, 9 2 18, 2 आलं त्याच्यावर 22 झालं, 9 2 18, 9 5 45, 2 2 5 0 0, बरोबर. हे झालं एकूण मतदान. तो काय म्हणतोय? 10% लोकांनी मतदान केलं नाही, 10% मतदान केलं नाही, मतदान नाही, म्हणून एकूण मतदार, एकूण मतदार म्हणजे 100 जर एकूण मतदार असतील तर 90च लोकांनी मतदान केलं. इथं किती लोकांनी मतदान केलंय? 22,500 लोकांनी केलंय. तर एकूण किती असतील? 100 असेल तर 90नच मतदान केलं, तर 22,500 असेल तर किती ना? हे शून्य गेलं, हे शून्य, 9 1 9, 9 2 18, 4 उरलं, 9 5 45, 2 0, 2 5 0 0 आणि 0, किती आलं? 25,000 आलं. 25,000 मतदार संख्या. येते लक्षात? काय केलं याच्यामध्ये? 2 उमेदवार जर ग्राह्यमते बरोबर 100 असतील, ग्राह्यमते जर 100 असतील तर त्यातली विजयीला 54 मिळाली, पराभूत उमेदवाराला किती मिळाली? 46 मिळाली. मताधिक्य किती न आलं? 54 वजा 46 म्हणजे 8 न. हे 8 म्हणजेच काय असेल? हे 8 म्हणजेच 1620 आहे. मग ग्राह्यमते किती? 1620 म्हणजे जर 8 असेल, बरोबर, तर 100 म्हणजे किती असेल? म्हणजे ग्राह्यमते आले 20,250. 10% बाद झाली म्हणजे काय? तर 90%च ग्राह्य झाली मतदानाच्या. म्हणजे 90 जर ग्राह्य असतील त्यावेळेस एकूण मतदान 100 असतं. जर ग्राह्यमते जर 20,250 असेल तर एकूण मतदान किती असेल? 22,500 असेल. पण हे 22,500 हे सुद्धा 10% मतदान बाद होऊन म्हणजे 90%च आहे. हे जर 90% असेल तर 100% म्हणजे काय असेल? एकूण मतदार बरोबर 100 डिवायडेड बाय 90 गुणिले 22,500 म्हणजे किती आलं? 25,000 एकूण मतदार संख्या आहे. पण हे एवढं गणित करण्यापेक्षा एका स्टेप मध्ये जर मांडायचा विचार केला तर तो असा मांडतात बघा. एका स्टेप मध्ये कसं मांडेल? एकूण मतदार बरोबर आपल्याला मताधिक्य किती आहे? 1620 गुणिले 54% विजयी उमेदवार विजयी झाला, बरोबर आहे. 54% त्याला असतील तर दुसऱ्याला किती असतील? 46 असतील. म्हणून 100 डिवायडेड बाय 54 वजा 46. मी एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेस हे सगळं करून आलेलं आहे, हे सगळं मताधिक्य तयार करून सगळं इलेक्शन सगळं होऊन हे आपल्याला जायचंय कुठं? पाठीमागं जायचंय एकूण मतदार किती होते हे बघायला. आणि जर पाठीमागं एकूण मतदार किती होते हे जर बघायला जायचं असेल तर आपल्याला सगळ्या क्रिया ह्या खाली कराव्या लागतील, 100 सगळे वर येतील गुणिले. आता बघा 10% मतदान हे बाद झालं म्हणजे राहिलं किती? 90च राहिलं. म्हणून 100 डिवायडेड बाय 100 वजा 10 गुणिले परत काय म्हणतो तो? 10% लोकांनी मतदान केलंच नाही म्हणजे 90च लोकांनी मतदान केलं. म्हणून 100 डिवायडेड बाय 100 वजा 10. सगळ्या क्रिया ह्या खाली आल्या, सगळे 100 हे वर आले, बरोबर. म्हणून 1620 गुणिले 100 डिवायडेड बाय 8 इंटू 100/90 गुणिले 100/90. डायरेक्ट ही स्टेप मांडता आली पाहिजे. इज इक्वल टू 25,000. बघा गुणाकार करून तेवढाच येतो. पेपर मध्ये मांडताना फक्त ही स्टेप तुम्हाला मांडता आली पाहिजे.
एवढं सगळं करत बसण्याची काही गरज नाही. जर आपण पाठीमागं जात असेल तर सगळे 100 वर घ्या, क्रिया मात्र खाली करा. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे पार्ट कव्हर करायचा. जे काय दिलंय आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला पुढे जायचं का पाठीमागं जायचं हे आपल्याला डायरेक्ट एका स्टेप मध्ये मांडून आपल्याला उत्तर काढता येतं. येते लक्षात? बघा पुढचं गणित. ए हे 60% बी आहे. म्हणजे काय? बी च्या 60% आहे असं म्हणायचंय. वर्डिंग पेपरमध्ये असं दिलंय त्यामुळं हे असं लिहिलंय. ए हे 60% बी आहे, बी हे 40% सी आहे, सी हे 20% डी आहे. तर 6D हे 20A च्या किती टक्के आहे? ऑप्शन नंबर 1 550, ऑप्शन नंबर 2 500, ऑप्शन नंबर 3 600, ऑप्शन नंबर 4 650. C60 2018 चा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय तो? ए हे बी च्या 60%. ठीक आहे. त्याला बी च्या 60%, बी हे सी च्या 40% आणि सी हे डी च्या 20% आहे. तर 6D हे 20A च्या किती टक्के आहे? बरोबर असं म्हणतंय. समजा आपल्याला जे शेवटी जे आहे ते काय हो? ए बी च्या एवढं, बी सी च्या एवढं आणि सी डी च्या एवढं. म्हणजे सर्वात मोठा कोण असेल? डी असेल. म्हणून समजा डी बरोबर 1000. तुम्ही म्हणाल 1000 का मानलं? की जेणेकरून परत डेसिमल मध्ये येऊ नये म्हणून 1000 आपण मानून दिल. का तर पर्सेंट मध्ये आहे, आपण 100च्या पटीत आपण घेऊ शकतो. म्हणून सी बरोबर डी च्या किती टक्के? 20%. म्हणून 20/100 गुणिले 1000. किती झालं? किंवा असं लिहू आपण 1000 च्या 20%, 1000 गुणिले 20/100 200. बरोबर. बी सी च्या किती टक्के? 40%. म्हणजे 200 च्या 40% म्हणजे 200 गुणिले 40/100 म्हणजे किती आलं? 80 आलं. आणि ए हे किती आहे? 80 च्या किती टक्के? 60% म्हणजे 60/100. 8 × 48 म्हणजे 48 आलं. बरोबर आहे. 6D हे 20A च्या. आता 6D बरोबर 6 गुणिले 1000 म्हणजे किती आलं? 6000. 20A 20 गुणिले ए किती आहे? 48. बरोबर आहे. किंवा मी इकडे लिहितो, खाली लिहितोय 20A 20 गुणिले ए किती आहे? 48. 48 दुने 96 960. बरोबर. कोण कोणाच्या? हे ह्याच्या. ज्याच्या च्या असतो तो खाली असतो. ज्याच्या च्या जे लिहिलेलं आहे कुणाच्या? 20A च्या म्हणताय म्हणून 20A खाली असणार आहे. म्हणून टक्के बरोबर 960 6000 गुणिले 100. हे 0 हे 0. बरोबर आहे. 4 न भाग दे. 25 × 100 4 दुने 8. बरोबर. 24 × 24 24 दुने 48 आणि 24 × 25 असे 25 गुणिले 25 बरोबर 625%. किती टक्के आलं? 625%. ऑप्शन नंबर 4. आता याच्यामध्ये आपण एवढा जो पार्ट केला खूप लेंदी केला. हा जर डायरेक्ट करायचा असता तर कसा केला असता आपण? समजा
जर डी बरोबर 1000 मानलं, मला फक्त काय पाहिजे, डी आणि एच पाहिजे. डी 1000 आहे म्हणून किती, 6D बरोबर किती झालं, 6 गुणिले 1000 बरोबर 6000. बरोबर आहे. हे झालं 6000. मग मला ए पाहिजे. ए इज इक्वल टू 1000 गुणिले किती टक्के, 20%, 20/100 गुणिले 40/100 गुणिले 60/100. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य, 1 1 1 1. 24 24 दुने 48. म्हणजे ए इज इक्वल टू 48 तुम्हाला इथंच मिळाला. एवढं करायची गरज नाही. म्हणून 20A बरोबर 20A इज इक्वल टू 20 गुणिले 48 बरोबर 960 आलं. म्हणून टक्के इज इक्वल टू 6000 डिवायडेड बाय 960 इंटू 100 इज इक्वल टू किती आलं, 625%. एवढं गणित करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. लक्षात येत आहे. हा जो पार्ट आहे CSAT 2018 ला हे गणित आलेलं होतं. डायरेक्ट 1000 का म्हणलं आपण, तर आपल्याला परत डेसिमल मध्ये आलं असतं. याच्यासाठी आपण 1000 म्हणलं. 100 मानलं असतं तर त्याच्यामध्ये किती आलं असतं, 4.8 आलं असतं. ए इज इक्वल टू, ज्यावेळेस डेसिमल मध्ये उत्तर यायला सुरुवात होतं त्यावेळेस माणूस घाबरतो थोडासा. कारण हे एक सायकोलॉजी आहे मॅथमॅटिक्स सोडवताना. ज्यावेळेस भाग जात नाही आणि डेसिमल मध्ये येतं त्यावेळेस तेवढा कॉन्फिडन्स राहत नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याला 1000 मानून दिलं की जेणेकरून आपल्याला पूर्णांकात सगळ्या संख्या येतील. कारण पर्सेंटेजमध्ये असेल तर आपण 100च्या पटीत आपण काहीही घेऊ शकतो आणि 100च्या पटीत घेणं आपल्याला इझी जातं. एक तर 100च घ्यायचं, पण जर काय अशा प्रकार असेल तर आपण 100च्या पटीत म्हणजे 1000 आपण डी इज इक्वल टू मानलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. याच्यावरचे काही प्रश्न राहिलेले असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. येते लक्षात. आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत याचा अभ्यास करा. काय म्हणतं गणित हे एकदा जर समजलं तर पुढचं गणित सॉल्व करायला काहीही अडचण येत नाही. प्रॉपर इन टाइम मध्ये गणित सॉल्व करता येतं. त्याच्यामुळे एक आहे की जेवढ्यात जास्तीत जास्त स्टेप स्किप करता येतील तेवढं स्किप करा. याच्यासाठी मात्र प्रॅक्टिसची गरज असते. जोपर्यंत तुम्हाला त्यातला नॉलेज येत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही त्यात परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीनं उड्या मारता येणार नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करायचा आणि जेणेकरून की एक एक स्टेप आपण स्किप करू आणि फक्त एका स्टेपमध्ये आपण कसं उत्तर काढता येईल हे आपल्याला बघूया. लक्षात येत आहे. अशा पद्धतीनं शेकडेवारीचे जे काही इतर प्रॉब्लेम असतील जे क्रिटिकल असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.